आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शत्रुघ्न घाटे, आमचे पुणे ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीपजी कंद, दुसरे पुणे ग्रामीणचे अध्यक्ष शेखर वडणे, आमचे शहराचे सर्व महामंत्री, प्रमुख पदाधिकारी आणि आपण उपस्थित सर्व पत्रकार मित्र, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2014 साली या देशातील जनतेनं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार या देशामध्ये आलं, ते स्थापन झालं आणि त्यानंतर मागचे 12 वर्ष सातत्यानं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा संकल्प करत सातत्यानं 12 वर्ष या सरकारनं विश्वासाची, विकासाची आणि लोककल्याणाची एक तपपूर्ती पूर्ण केली आहे. आणि 2014 नंतर पुन्हा एकदा जो जनतेला दिलेला शब्द होता, जो विश्वास जनतेला दिला होता, तो सार्थ ठरवण्याचं काम 14 ते 19च्या काळामध्ये सरकारनं केलं. आणि म्हणून 2019ला पुन्हा एकदा या देशातील जनतेने माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला. पुन्हा 19 ते 24 या सगळ्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे अभूतपूर्व काम या देशामध्ये विकासाचं झालं, समाज कल्याणाचं झालं, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी जे झालं, त्यामुळे पुन्हा एकदा 2024ला या देशातील जनतेनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. असं सलग 3दा या देशातील आपल्या जनतेनं माननीय मोदीजी आणि एनडीएच्या सरकारवरती, नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला. आणि ही 12 वर्ष नेमकी काय आहे हे घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे काम पोचावं, आपल्याशी संवाद करावा, म्हणून आज ही पत्रकार परिषद होतीये. देशभरामध्ये प्रत्येक मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारची पत्रकार परिषद होतीये, वेगवेगळी संमेलनं होत आहेत, अनेक 12 वर्षाची तपपूर्तीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10 जून 2026 रोजी हा दिवस असा होता की माननीय मोदीजी हे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवस त्यांनी या पदावरती राहण्याचा विक्रम केला. आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री की ज्यांनी, लोकनियुक्त असे प्रधानमंत्री की ज्यांनी सर्वाधिक काळ या देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं. या देशाच्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास व्यक्त केला. आणि म्हणून हा व्यक्तीचा विक्रम नाही, 140 कोटी भारतीयांनी एका नेतृत्वावरती ठेवलेल्या विश्वासाचं एक प्रतीक आहे. देशवासियांच्या विश्वासाचं रूपांतर गेल्या 12 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर नवभारताच्या उभारणीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जो विश्वास वारंवार देशातील जनतेने व्यक्त केला, त्या विश्वासाचं रूपांतर नवभारताच्या निर्मितीमध्ये झालेलं आपण पाहतो. आणि म्हणून मोदीजी असं म्हणतात की 2047चा विकसित भारताचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय. 140 कोटी जनतेच्या साक्षीनं विश्वातील, जगातील सर्वात प्रगत देश म्हणून ज्यावेळेला आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करू, त्यावेळेला 2047ला जो विकसित भारताचा संकल्प आपल्याला त्यासाठी करायचा आहे, की मागची 12 वर्ष म्हणजे त्याचा पाया आहे. आता पाया पूर्ण झालाय, त्यामुळे आता आपल्याला पुढे वाटचाल करायची, कळसाकडे जायचंय. आणि म्हणून ही 12 वर्ष म्हणून या विकसित भारताच्या संकल्पाची पायाभरणी म्हणून आहे असं मोदीजी म्हणतात. आणि मला वाटतं की म्हणूनच राष्ट्रप्रथम ही भावना मनामध्ये ठेवून देशातील सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून मागचे 12 वर्ष माननीय मोदीजीच्या सरकारनं या देशामध्ये काम केलंय. आपण जर पाहिलं तर गेल्या 12 वर्षामध्ये भारतानं जागतिक पटलावरती आपलं स्थान अत्यंत भक्कम केलं. एकेकाळी 2013ला
फ्रजाईल 5 म्हणजे नाजूक 5 अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा उल्लेख व्हायचा, परंतु 11व्या स्थानावरती आपण असलेलो त्यावेळेला आज जागतिक अर्थव्यवस्थेवरती आपण 4थ्या स्थानावरती पोहोचलो. ही या मागच्या 12 वर्षाची उपलब्धी आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर लवकरच ज्या पद्धतीनं जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणजे आपली अर्थव्यवस्था, हे जर पाहिलं तर लवकरच आपण 3ऱ्या स्थानावरती सुद्धा पोहोचू. आज आपण जर युपीएच्या काळातलं महागाईचा चर्चा होते, विषय होतात, म्हणून पहिला मुद्दा मी तर महागाईचा घेईन, जो आपल्या सगळ्यांसमोर मला ठेवला पाहिजे. युपीएच्या काळात महागाई, सरासरी महागाई 8.1% होती. शेवटच्या 3 वर्षात तर ती 9.8% इतकी झाली. 2010 आणि 13 म्हणजे या 3 वर्षाच्या काळात वारंवार सुमारे 10% ती महागाई नोंदवली गेली. मोदीजींच्या काळात जर आपण पाहिलं तर मागच्या 12 वर्षामध्ये सरासरी 5.1% इतकं महागाईचा दर आपल्याला पाहायला मिळतो. आज ती 6 वर्षातील निचांकी 2.1% वरती आहे. आपण पाहिलं तर या देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला, तिथून ते जागतिक स्तरावरती 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण झालो. आणि जर त्याचा विचार केला तर या देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू जेव्हा मांडलं जातं, तेव्हा गेल्या 12 वर्षाचं मागे वळून आपण पाहिलं तर मोदीजींच्या सरकारनं, त्यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या. आणि या लोककल्याणकारी योजनांचा जर आपण विचार केला तर आज देशातील जवळपास 40 ते 50% लोकसंख्या अशी आहे की त्या कुठल्या ना कुठल्या तरी मोदीजींच्या योजनेचा तो आज लाभार्थी आहे. त्यामुळे विरोधक सुद्धा हे मान्य करतात की शेवटी भारतीय जनता पक्ष असेल, मित्र पक्षाचा एक विचारी एक पक्ष, त्याचा मतदार तर नक्की आहे, परंतु या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींनी एक नवीन मतदार जो निर्माण केला तो म्हणजे लाभार्थी. आणि सर्वसामान्य माणसाचं दुःख बाजूला करण्याचं काम, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्याचं काम या मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये झालं. या देशातील 25% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली. हे प्रमुख याचे ठळक वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. आज आपण जर पाहिलं तर या योजनेचा जर विचार केला तर या 12 वर्षाच्या काळामध्ये अनेक योजना आल्या. सुरुवातीला ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार या देशामध्ये होतं त्यावेळेला त्यांचेच पंतप्रधान असे म्हणायचे की 1 रुपया जर केंद्र सरकारमधनं एखाद्या योजनेसाठी जर खाली गेला तर सर्वसामान्य माणसाला 15 पैसेच मिळतात, 85 पैसे जातच नाहीत. ही शोकांतिका होती. पण आज आपण जर पाहिलं तर ह्या योजनेचा जर विचार केला तर गेल्या 12 वर्षामध्ये 51 लाख कोटी रुपये थेट प्रत्येक लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले. ही एक मोठी उपलब्धी मला असं वाटतं की या देशातील सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने. या सगळ्या काळामध्ये जर जनधन योजनेच्या माध्यमातून 56 कोटी बँक खाती उघडली गेली. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून या देशातील 10 कोटीहून अधिक आमच्या महिला भगिनींना मोफत गॅस जोडणी झाली. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून 37 कोटी अधिक, त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं अधिक आरोग्य कार्ड या ठिकाणी वितरित झाली. पीएम आवास योजनेच्या माध्यमातून या देशातील गरिबांच्या घरांची संख्या 4 कोटीपेक्षा अधिक आहे. हर घर जल या योजनेच्या माध्यमातून देशातील 3.25 कोटीहून अधिक घरांना थेट नळाच्या माध्यमातून कनेक्शन दिलं गेलं. देशातील जवळपास 80 कोटी जनतेला मोफत राशन मिळतंय. अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाचा जेव्हा विचार केला जातो त्याला अनेक योजनांनी त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला, त्या परिवाराला समृद्ध करण्याचं काम या मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहतोय. या देशामध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 12 वर्षामध्ये उभ्या राहिल्या. अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती देणारी पायाभूत सुविधा हे या 12 वर्षाचं सर्वात दृश्य रूप आहे, जे आपण सगळेजण पाहू शकतो, जे अनुभवू शकतो.